चला तर मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया हे हिरव्या मिरचीचं लोणचं. तर हे बघा, मी 1 पाव मिरची आहे, याला मी छोटं धुवून घेतलेली आहे. तर याला कापडावर टाकून शनी असं सोकून घेणार आहे, पुसून घेणार आहे सर्व. तर बघा, असं सर्व पुसून घ्यायचं छान, जे मिरचीला पाणी नाही राहिलं पाहिजे. तर बघा मंडळी, मी असे मिरची धुवून घेतलेली आहे, असं सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे. तर मी याला पुसून झालं की मस्त कापून घेणार आहे अर्ध्या. तर चला. तर बघा मंडळी, आपली मिरची आहे ही सर्व धुवून झालेली आहे मस्त. तर मी याला मिरचीला असं मधातून कापून घेणार आहे. मस्त सर्व मिरची कापून घेणार आहे आता. असं अर्ध्यातून कापून घ्यायचं, आपल्या मिरचीचं लोणचं छान होते. तर बघा, असं कापून घेणार आहे मी सर्व. मंडळी, आपले असं मिरची कापून झालेली आहे, उभे कापून घेतलेले आहे. तर मी आता याचा मसाला तयार करणार आहे मिरचीच्या लोणच्यासाठी. तर मिरचीच्या लोणच्यासाठी मसाला तयार करूया. तर मी इथं तावा ठेवून घेणार आहे, ताव्यावर आपले मसाले भाजून घेणार आहे. बघा, मी इथे याच्यावर आता मसाले टाकणार आहे. तर मंडळी बघा, मी वाटीभर इथं धने घेतलेले आहे, खडे धने आहेत हे. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चम्मच काय म्हणते सोप. तर मंडळी, मी 1 वाटी इथे धने टाकून घेतलेले आहे, 1 वाटी इथं ओवा टाकून घेतलेला आहे. तर 1 वाटी मी इथं 1 चम्मच ओवा टाकून घेतलेला आहे. तर 1 चम्मच मी तीळ टाकून घेणार आहे, 1 ते 2 चम्मच. तर थोडीशी सोप टाकून घेणार आहे 1 चम्मच, 1 ते 2 चम्मच आपले 1 चम्मच सोप टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी जिरे टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच मी राई टाकून घेणार आहे. बघा, राई टाकून घेतलेली आहे. आपली मिरी आहे, ही काळी मिरी पण टाकून घेतलेली आहे. तर हे आपले थोडेसे 1 ते 1.5 चम्मच मेथी दाणे आहे. तर बघा मंडळी, एवढा मसाला आहे, मी भाजून घेणार आहे याला थोडं. याच्यामध्ये टाकणार आहे 1 ते 2 हे लाल मिरची, हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर याला मी थोडंसं असं भाजून घेणार आहे. तर मग आपलं सर्व मसाले असं हलकेसे भाजून घ्यायचे आहे. मस्त सुगंध येत आहे आपला असा मसाल्याचा. तर बघा, सर्व असं भाजून घ्यायचं, थोडंसं हलकंसं, खूप भाजायचं नाही यांना. तर थोडंसं फिरवत राहायचं. मस्त सुगंध येत आहे, मस्त असं वाटत आहे. तर बघा, असं हलकंसं भाजत राहायचं छान मस्त. मिरचीचं लोणचं बनवत आहे आपण हिरव्या मिरचीचं. तर आपल्याला एवढा मसाला लागतोच. बघा, आपलं मंडळी इथे भाजून झालेला आहे मसाला. तर मी काढून घेणार आहे याला. आता थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मंडळी, मी इथं तेल आपलं गरम करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लोणच्यामध्ये टाकायला तेल लागणार आहे. तर मी इथं तेल गरम करून शानी थंड करून घेणार आहे. तर तेल गरम झालं की मी थंड करणार आहे याला. आपल्या इकडे मसाला तयार झालेला आहे मस्त. तर हे मसाला मी सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. छान चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. थोडंसं मिक्स करून घ्यायचं मस्त. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, आपल्याला थोडी मीठ टाकून घेणार आहे. थोडंसं तिखट टाकून घेणार आहे. तर बघा, तिखट टाकून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं मस्त. मी याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकून घेणार आहे. थोडंसं टेस्टी लागतो मिरचीचा असा. याच्यात चाट मसाला टाकून घेतलेला आहे. आणि इथं तेल गरम केलेलं आहे. तर हे तेल थंड झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तेल टाकून घेतलं आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. बघा, आपलं तेलामध्ये पुरं मिक्स झालं पाहिजे. तर बघा मंडळी, आपल्या मिरचीचं असं तयार झालेलं आहे. तर याला मी प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवणार आहे. माझ्याकडे आता काचेची भरणी नाही आहे. तर बघा, मी पुरं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मंडळी, माझी रेसिपी कशी आवडली, मिरचीचं अचार कसं झालेलं आहे, तर कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, मस्त असं झालेलं आहे आपलं. थोडंसं बाकी राहिलेलं आहे. तर मी तेल आहे याच्यामध्ये. तर हे सर्व टाकून घेणार आहे मस्त याच्यामध्ये.
आपलं. तर बघा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे मी, 1-1.5 पाव तेल आहे आपला. तर हे बघा मस्त छान मिक्स झालेलं आहे. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी, काय वाटली तर कमेंट करून सांगा. लोणचं कसं चाललं आहे. तर बघा हे आपलं मस्त. याला मी आता 3 ते 4 दिवस चांगलं मोरू देणार आहे. याला भरणीमध्ये भरून ठेवणार आहे, प्लास्टिकच्या बी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे याला. तर बघा आपलं तयार झालेलं आहे. थोड्या वेळाने मी याला ठेवणार आहे बॉटलमध्ये टाकून. बघा आपलं मंडळी हे सगळं लोणचं तयार झालेलं आहे इमलीचं. तर बघा आपलं याचे लोणचं तयार झालेलं आहे मिरचीचं. तर मस्त हे मिक्स झालेलं आहे. तर मी आता ह्या बॉटलमध्ये टाकून ठेवणार आहे. तर बघा मी सर्व याच्यामध्ये भरून घेणार आहे. बघा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर मंडळी माझी रेसिपी कशी वाटली, काय वाटली तरी कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा, तर कमेंट करा आणि लाईक करा. तर मंडळी चला बघा आपलं मस्त भरून झालेलं आहे. आता मी याला 3 ते 4 दिवस असंच ठेवणार आहे, घरामध्येच ठेवणार आहे, उन्हामध्ये नाही ठेवणार आहे. तर मंगळ बघा आपलं लोणचं असं तयार झालेलं आहे. चला तर भेटूया नेक्स्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये.